पाहता न्यूज 18 लोकमत आणि दिल्ली स्फोट प्रकरणातून एक आता नवी अपडेट समोर येते। i20 कारचा आणखीन एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेला आहे। सीसीटीव्ही फुटेज भरतपूर टोल प्लाझाचा आहे। सीसीटीव्ही मध्ये संशयित उमर दिसतोय आणि उमरने मास्क घातल्याचं सुद्धा या दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। सीसीटीव्ही फुटेज सकाळी साधारण 8:13 आहे, जेव्हा उमर बदरपूर टोल नाक्यावरून दिल्लीमध्ये दाखल झालेला होता। नवे खुलासे होताना दिसत आहेत। नवे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर येताना आपल्याला बघायला मिळत आहेत। i20 कारचं आणखीन एक नवं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। सीसीटीव्ही फुटेज बदरपूर टोल प्लाझाचा आहे। सीसीटीव्ही मध्ये संशयित जो आहे उमर तो बघायला मिळतोय। उमरने त्यात मास्क घातलेला आहे। सीसीटीव्ही फुटेज सकाळी साधारण 8:13 आहे, जेव्हा उमर बदरपूर टोल नाक्यावरून दिल्लीमध्ये दाखल झालेला होता। या सीसीटीव्हीच्या दृश्यांमध्ये थेट बघायला मिळतंय जो संशयित आहे तो संशयित यामध्ये बघायला मिळतोय। उमर नावाची संशयित व्यक्ती आहे, त्याने मास्क घातल्याचं सुद्धा दिसतंय। सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते सकाळी साधारण 8:13 आहे, ज्यावेळेला उमर बदरपूर टोल नाक्यावरून दिल्लीमध्ये दाखल झालेला होता तेव्हाचे सीसीटीव्ही व्हिडिओ आहे। i20 कारचं हे नवं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। नवे अपडेट समोर येताना आपल्याला बघायला मिळत आहेत। तपास यंत्रणा अतिशय वेगवान पद्धतीने काम करताना दिसत आहेत। यातूनच हा नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर येतोय। या सगळ्या प्रकरणाची धागेदोरे जे आहेत ते तपासण्यासाठी सगळ्या यंत्रणा वेगवेगळ्या शक्यता पडताळत आहेत आणि या माध्यमातूनच अनेक तपासांमधून हे सगळे सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा अनेक सॅम्पल्स गोळा केलेले आहेत, त्यातून नवे खुलासे होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यातलाच आत्ताचा हा नवा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आलाय, ज्यामध्ये या स्फोटात जी i20 कार वापरलेली आहे त्या कारचं दृश्यांमध्ये ती कार आपल्याला बघायला मिळते। तसंच सीसीटीव्ही मध्ये संशयित जो आहे उमर तो सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय। कारमध्ये उमर बसल्याचं दिसतंय। जेव्हा बदरपूर टोलवरून दिल्लीमध्ये ही गाडी दाखल झाली त्यावेळेची सगळी दृश्य आहेत। त्या टोल प्लाझावरचा सीसीटीव्ही व्हिडिओ जो आहे तो आपण सध्या बघतोय। जर वेळ आपण बघितली तर साधारण 8:13 सकाळचा हा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये ही i20 कार जी काल स्फोटात वापरण्यात आलेली होती तीच कार आपल्याला बघायला मिळते। तोच नंबर आपल्याला गाडीचा बघायला मिळतोय। i20 कारचं हे नवं सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलेलं आहे। बदरपूर टोल प्लाझाचा हा जो सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याने या गाडीला कैद केलेला आपण बघतोय। या सीसीटीव्ही मध्ये संशयित उमर सुद्धा दिसतोय, ज्यामध्ये उमरने मास्क घातल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे। या सगळ्या तपास यंत्रणा ज्या त्या वेगवेगळ्या पद्धतीने तपास करताना दिसत आणि त्यातून नवे खुलासे होताना दिसत आहेत। दरम्यान दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणात आता एक मोठा खुलासा समोर आलेला आहे। लाल किल्ला स्फोटात सुसाईड बॉम्बरचा संशय व्यक्त केला जातोय। सीसीटीव्ही मध्ये कारमध्ये फक्त एकटाच व्यक्ती दिसलेला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार हे आपण सगळी दृश्य बघतोय। ही माहिती समोर येते स्फोटाच्या वेळेला i20 कारमध्ये फक्त एकच व्यक्ती उपस्थित होती, त्याशिवाय कोणीही नव्हतं अशी माहिती सध्या समोर येते। लाल किल्ल्याच्या समोरील रेड लाईट जवळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारमध्ये एकच व्यक्ती दिसतेय। या पार्श्वभूमीवरती तपासकर्ते आता सुसाईड बॉम्बरच्या शक्यता सुद्धा वर्तवतायत आणि स्फोटाच्या काही क्षणांपूर्वीच कारमधून अजून एक व्यक्ती उतरल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय। याबाबत अधिकृत पुष्टी अजून झालेली नाहीये, मात्र तपास यंत्रणा संपूर्ण फुटेज आणि तांत्रिक पुरावे सध्या तपासतायत, गोळा करतायत। सीसीटीव्ही मध्ये आपण बघतोय सध्या कारमध्ये जी होती ती एकच व्यक्ती असल्याचं बघायला मिळतंय। स्फोटाच्या वेळेला कारमध्ये फक्त एकच व्यक्ती होती अशी माहिती सध्या समोर येते। तर या निमित्ताने काही महत्त्वाचे मुद्दे खरं तर समोर येतात ते आपण बघूया। दिल्ली स्फोटात सुसाईड बॉम्बरचा संशय व्यक्त केला जातोय। या कारमध्ये स्फोट झालेला होता तीच कार आपण बघतोय। दिल्लीमध्ये 8 मृतदेहांची ओळख पटलेली आहे। मेरठचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे। मोहसिन याचं नाव आहे, मेरठचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे। तसंच अशोक कुमार अमरोहा, लोकेश गुप्ता अमरोहाचा रहिवासी असल्याचं कळतंय। यानंतर दिनेश कुमार मिश्रा हा श्रावस्ती या ठिकाणचा आहे, तर पंकज सैनी हे सुद्धा नाव समोर येत आहे। नोमाना दुकानाचा मालक आहे। तसंच जुम्मन हे सुद्धा नाव समोर येत आहे। अमर कटारिया हे सुद्धा नाव समोर येत आहे। दिल्लीमध्ये 8 मृतदेहांची ओळख पटलेली आहे। मेरठचा रहिवासी असलेला मोहसिन हे सुद्धा नाव यात बघायला मिळत आहे। काल भीषण असा स्फोट झाला त्यातून ही सगळी नावं समोर आलेली आहेत।
दरम्यान लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या स्फोटामागील अनेक धक्कादायक कंगोरे आता समोर येत आहेत। स्फोटामध्ये पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा नव्हे तर भारतातील उच्च शिक्षित मुस्लिमांचा सहभाग असल्याचं उघड झालेलं आहे। या स्फोटाप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी कोण आहेत ते आता आपण बघूया। तर दहशतवादाचं डॉक्टर मॉड्यूल समोर येत आहे। डॉक्टर उमर मोहम्मद याचा मृत्यू झालेला आहे। अल फलाह विद्यापीठात तो डॉक्टर आहे। संशयित डॉक्टर उमर मोहम्मद याचा या स्फोटात मृत्यू झालेला आहे। यानंतर पुढचं नाव समोर येतं ते संशयित डॉक्टर मुजम्मिल शकील लाल किल्ला परिसरातील स्फोटाचा मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं जात आहे। 2900 किलो स्फोटक आणि शस्त्र याच्याकडून जप्त करण्यात आलेली आहेत। याला अटक करण्यात आलेली आहे। संशयित डॉक्टर मुजम्मिल शकील असं नाव आहे। दहशतवादाचा डॉक्टर मॉड्यूल नेमकं कसं आहे ते आपण सध्या बघतोय। नवे खुलासे होत आहेत। नव्या गोष्टी या तपासातून समोर येत आहेत। पुढचा संशयित आपण बघूया। पुढचा संशयित आहे डॉक्टर सज्जाद, याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। डॉक्टर उमरचा मित्र असल्याचं सांगितलं जात आहे। यानंतर पुढची संशयित व्यक्ती आहे ती डॉक्टर शाहीन सईद असं तिचं नाव आहे। तिला सुद्धा अटक केली आहे। जैश ए मोहम्मद मध्ये दहशतवादी भरतीची जबाबदारी तिच्याकडे होती। अतिशय गंभीर अशी माहिती समोर येते। भारतामध्ये जैशची महिला विंग तयार करण्याची जबाबदारी सुद्धा या संशयित डॉक्टर शाहीनवरती होती। पुढचा संशयित आहे डॉक्टर अहमद महुद्दीन, चीनमध्ये त्याने वैद्यकीय शिक्षण घेतलेलं आहे। याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। रेसिन नावाचं विष तो तयार करत होता असा सुद्धा खुलासा समोर आलेला आहे। दिल्ली, अहमदाबाद, लखनौच्या RSS कार्यालयाची सुद्धा याने रेकी केलेली होती। अतिशय महत्त्वाचे खुलासे या संदर्भात समोर त्यांना आपल्याला बघायला मिळत आहेत। तर दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी काश्मीरमधून 2 भावांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। उमर राशीद आणि आमिर राशीद यांची नाव आहेत। उमर राशीद इलेक्ट्रिशियन आहे तर त्याचा भाऊ आमिर हा प्लंबर आहे। यांचा सुद्धा या हल्ल्यामध्ये सहभाग असल्याचं बोललं जात आहे। असं सांगितलं जात आहे की इलेक्ट्रिशियन उमर राशीद याने ही कार खरेदी केलेली होती। त्यानंतर डॉक्टर उमरला त्याने दिली, जो ब्लास्टच्या वेळेला कार चालवत होता। इलेक्ट्रिशियन उमर देखील पुलवामाचा रहिवासी असल्याची माहिती मिळते आणि या दोघांना सध्या ताब्यात घेतल्यानंतर उमरच्या वडिलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। दरम्यान त्याच्या वडिलांना जेव्हा ताब्यात घेतलं पोलिसांनी त्यावेळची आपण ही सगळी दृश्य बघतोय। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी कारवाई आपल्याला बघायला मिळते। काश्मीरमधून 2 भावांना ताब्यात घेतलंय। तसंच उमरच्या वडिलांना सुद्धा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे। दरम्यान दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला आता वेग आलाय। दहशतवादी कोण होते, ते कुठून आले होते, हा हल्ला होता की घाबरून पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांसोबतचा हा अपघात, अशा अनेक मुद्द्यांवरती दिल्ली ब्लास्ट संदर्भात आता ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। बघूया सर, ज्या पद्धतीनं हा सगळा तपास पुढे जातोय, अनेक गोष्टी समोर येत आहेत। 27 तारखेला हा सगळा प्रकार जो आहे पहिल्यांदा तो समोर आलेला होता। स्फोटकं जी आहेत ती समोर आलेली होती आणि तिथून हा सगळा तपासामध्ये जो भाग समोर येतोय, नेमकं कशा पद्धतीनं या दहशतवादी हल्ल्याबाबतची माहिती समोर आली? बघा, असं आहे की हे एक दहशतवादी मॉड्यूल होतं। याच्यामध्ये अनेक जण होते, काही डॉक्टर्स होते, काही इतर सुशिक्षित होते, त्यांना मदत करणारे होते। कोणी स्फोटक पदार्थ आणले, कोणी स्फोटक पदार्थाला आग लावायचा प्रयत्न केला, कोणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट दिला, कोणी पैसे गोळा केले, कोणी ऑनलाईन रिक्रुटमेंट केली वगैरे। ते एक ती टीम असते। फरीदाबाद मॉडेल, हो, फरीदाबाद मॉडेल, त्याला आपण मॉड्यूल म्हणू शकतो किंवा त्याला एक छुपा सेल म्हणू शकतो। तर यांच्या विरुद्ध यांची माहिती आपल्याला मिळाली, कारण आपल्या सुरक्षा एजन्सीजनी ज्यावेळेला थोडंसं पहिली माहिती कळली त्यांच्यावर लक्ष ठेवलं होतं आणि लक्ष ठेवून त्यांच्या मोबाईलवरती, त्यांच्या हालचालीवरती त्यांना फिजिकली फॉलो करून त्यांना एक फॉलो केलं आणि एका पाठोपाठ एकाला अटक करायला सुरुवात केली। परंतु मध्ये एकदम काय झालं की ज्यावेळेला जसं काही जणांना अटक झाली तर ही बातमी पसरली की अटक झालेली आहे। त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्र अटक करता आली नाही आणि काही जण त्याच्यामध्ये निसटले, काही घाबरून गेले, काही पळून, म्हणजे तर हा जो आता स्फोट झाला असावा तर ती एक घाबरून जाणारी टोळी 3-4 जणांची एका गाडीमध्ये बसून ते जात होती, ते अम्युनिशन नायट्रेट वगैरे घेऊन, आणि त्यावेळेला तो स्फोट झाला असावा। म्हणजे एरवी RDXच्या ब्लास्टमध्ये जसं व्हायचं काळा धूर यायचा, तसा या घटनास्थळी स्फोटानंतर लाल रंग जो आहे तो हवेमध्ये दिसला, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। असं आहे, आपण ज्या एक्सप्लोजिव्ह असतात, स्फोटक पदार्थ ज्यांना 2 मोठ्या भागात वाटू शकतो, एक तर लो एक्सप्लोजिव्ह आणि दुसरं हाय एक्सप्लोजिव्ह। मी अर्थात न्यूक्लिअर एक्सप्लोजिव्ह विषयी बोलत नाही आहे, तो वेगळा विषय झाला। तर लो एक्सप्लोजिव्ह म्हणजे ज्यांची
स्फोटाची क्षमता ही कमी असते आणि हाय एक्सप्लोजिव्ह म्हणजे यांची स्फोटाची क्षमता किंवा तीव्रता ही जास्त असते. तर RDX जे आहे हे एक हाय एक्सप्लोजिव्ह आहे, म्हणजे याची तीव्रता फार प्रचंड मोठी आहे. त्या मानाने ॲम्युनियम नायट्रेट जे आहे एक लो ग्रेड एक्सप्लोजिव्ह आहे. आणि एवढंच नाही तर आपल्याला माहिती पाहिजे की अमोनियम नायट्रेट हा जो पदार्थ आहे हा खतामध्ये वापरला जातो. आपलं जे नायट्रोजन जे खतं असतं जे आपले शेतकरी मोठ्या प्रमाणात वापरतात तिथे वापरला जातो. आणि हे सगळं लो ग्रेड असतं कारण त्याचं पर्सेंटेज जे असतं ते अतिशय कमी असतं. तर त्याच्यामुळे त्याला आग लागू शकते, ठीक आहे, परंतु त्याचा स्फोट होणं इतकं शक्य नाही. आणि हे जे लो ग्रेडसुद्धा एक्सप्लोजिव्ह असतात हे जसं एखादा समजा फटाका असतो ज्याला आग लागली की तो जळायला लागतो तशा प्रकारे जळत नाही. त्यांना थोडीशी डेटोनेशनची गरज असते. डेटोनेशनचा थोडक्यात अर्थ होतो थोडा एक धक्का, ट्रिगर लागतो. एक डेटोनेट नावाचा पदार्थ असतो तो त्याचा थोडासा स्फोट होतो, कमी स्फोट असतो आणि तो स्फोट झाला की एक रिॲक्शन सुरू होते आणि बाकी गोष्टींना आग लागते. दिल्लीत झालेल्या स्फोटामध्ये काश्मीरमधील डॉक्टरांचं कनेक्शन समोर आलेलं आहे. स्फोटाशी संबंधित सर्वजण हे डॉक्टरी पेशाशी संबंधित होते अशी अपडेट सुद्धा समोर येते. तर आपण बघतो नवे नवे खुलासे होताना दिसतात. यातलीच एक महत्त्वाची अपडेट म्हणजे दिल्लीत झालेल्या स्फोटामध्ये काश्मीरमधील डॉक्टरांचं सुद्धा कनेक्शन समोर आलेलं आहे. या स्फोटामध्ये अनेक डॉक्टरांचा समावेश होता, त्यांचं कनेक्शन होतं अशी माहिती समोर येते. या स्फोटाशी संबंधित सर्वजण हे डॉक्टरी पेशाशी संबंधित आहेत. दरम्यान जम्मू आणि काश्मीर पोलिसांची अनंतनागमध्ये मोठी कारवाई बघायला मिळते. पोलिसांकडून डॉक्टर आदिल अहमदला अटक करण्यात आलेली आहे. आदिल अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर असल्याची माहिती आहे. तर आदिलच्या लॉकरमधून AK-47 रायफल सुद्धा जप्त केलेली आहे. जैश ए मोहम्मद, अन्सार गजवत उल हिंदशी त्याचा संबंध असल्याची सुद्धा माहिती समोर येते. ऐसा भी कुछ कर सकता है. वो कब निकले थे कश्मीर से, कहाँ पर नौकरी कर रहे थे आजकल? वो तो फरीदाबाद में नौकरी कर रहे थे पिछले 1.5 साल या 2 साल से, क्योंकि मेरा बेटा भी 2 साल का है. उससे पहले वो GMC अनंतनाग में था. और आपके साथ हर हफ्ते राब्ता करते थे? हर हाँ बार करते थे ना, बच्चों के साथ बातें करते थे. बच्चों से बहुत प्यार था, जुड़ाव था, लगाव था. उस वजह से वो ज़्यादा बातें. वो जब घर आता था ना वो क्रिकेट में इन्वॉल्व रहता था. बहुत लगाव था, बहुत लत थी क्रिकेट की उसे, बहुत लत. GMC अनंतनाग से ही डॉक्टर आदिल राठौर को भी जो है जम्मू कश्मीर पुलिस ने गिरफ्तार किया हुआ है. उनका नाम भी आया है. क्या उनके साथ कोई दोस्ती, उनके साथ कोई राब्ता था इनका? वो तो हॉस्पिटल का रूल है, वो तो उन्हें वहीं पता होगा. या तो हमारे घर आता होगा तो मैं बोलती कि वो आया है. वो जब आया ही नहीं, मुझे पता ही नहीं, मैं जानती भी नहीं, मैं उसको नहीं जानती आदिल को. मैंने नाम सुना है आप लोगों से बस. डॉक्टर साहब पर इल्ज़ाम आ रहा है कि इसी ने किया है, जो हमला हुआ इसने किया. इसके हवाले से आपका क्या कहना है? मैं क्या कह सकती हूँ इसके हवाले से बस मैं यही कह सकती हूँ कि इस टाइप का वो इंसान था ही नहीं, हमें लगता ही नहीं था. हमें तो बस यही, हमने कितनी स्ट्रगल की उसे पढ़ाने में, यहाँ तक पहुँचाने में, पूरी मेहनत की, पूरी लगन के साथ उसे यहाँ तक पहुँचाया था ताकि वो कुछ कमा सके और फिर हमें भी कुछ खिलाए पिलाए. आपको क्या विश्वास हो रहा है कि वो ऐसा कर सकता है? मुझे तो यकीन ही नहीं हो रहा है, मैं तो परेशान हो रही हूँ. डॉक्टर साहब की शादी हुई है कि नहीं हुई है अभी? एंगेजमेंट हुई थी, शादी नहीं हुई थी. तो कितना टाइम हुआ उसको जब